श्री स्वामी समर्थ. स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर हा अनुभव आहे ते माझा स्वतःचा अनुभव आहे आणि हा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करण्याचं एकच कारण आहे की प्रत्येकजण म्हणते स्वामी सेवा केल्याने प्रॉब्लेम हे वाढतच जातात, प्रॉब्लेम हे कमी होत नाही. तर हे खरं आहे का? तर हो, हे माझ्यासोबत पण झालेलं आहे. हे अगदी खरं आहे. जेवढी आपण स्वामी सेवा करू तेवढं स्वामी आपल्या परीक्षा घेतात आणि कसं आपण ते सेवा आहे ते मध्येच सोडून देतो. म्हणजे जेवढं तुम्ही नॉर्मल लाईफ जगा, म्हणजे स्वामींचं नावसुद्धा घेऊ नका. तुमचं सगळं व्यवस्थित चाललेलं असताना जर तुम्ही स्वामी सेवेत म्हणजे स्वामी सेवा करण्याचा प्रयत्न करा म्हणजे करताय, तर हा माझा स्वतःचा पण अनुभव आहे, तुम्हाला मी सांगते. तर मी जशी स्वामी सेवेत आली आणि स्वामी सेवेत 1 वर्ष झालं मी आलेले. तर 1 वर्षापासून मला एवढे प्रॉब्लेम यायला लागले माझ्या लाईफमध्ये, एवढे प्रॉब्लेम यायला लागले, की अक्षरशः खूप सगळ्याच गोष्टीत मला प्रॉब्लेम यायला लागले. आर्थिक दृष्टीत माझ्या शॉपबद्दल, म्हणजे माझा बिझनेस आहे तो बंद पडला. माझ्याकडे म्हणजे माझ्यावर कर्ज झालं. माझा नवरा आहे तो व्यसनी झाला. अशा म्हणजे भरपूर म्हणजे आमचं रिलेशन खराब झालं. अशा एवढ्या सगळ्या एवढे सगळे प्रॉब्लेम आहेत ना, मी एवढं तळतळीने का सांगते, कारण खरोखरच स्वामी सेवेत आल्यानंतर माझ्यासोबत हे सगळं झालेलं आहे आणि हे असं का होतं तेही मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्हाला मी सांगते, जशी मी स्वामी सेवेत येण्याचं कारण एकच, की मी आहे ते माझं सगळं एकदम व्यवस्थित चाललं होतं आणि मी स्वामी सेवेत येण्याचं कारण एकच, की मला आहे ती मी प्रेग्नेंट होती आणि मला आहे ती मुलगी पाहिजे होती. मला पहिला आहे तो मुलगा आहे आणि मी मुलीसाठी स्वामी सेवा म्हणजे स्वामींकडे नवस केला होता, की मला मुलगी होऊ द्या आणि मी अक्कलकोटला येईन म्हणून दर्शनाला. तर स्वामींनी माझी ती इच्छा पूर्ण केली. मला मुलगी झाली. मुलगी झाल्याच्या नंतर 1.25 महिना झाला आणि मी म्हटलं, नाही, आपण स्वामींना शब्द दिलेला आहे, तो शब्द आपल्याला पाळायचा आहे. 1.25 महिने होऊन वरती 1 आठवडा झाला, म्हणजे फक्त 1.5 महिन्याचं लेकरू घेऊन मी अक्कलकोटला गेले आणि स्वामींना जो नवस केला होता तो नवस फेडला. तिथून पुढे मी म्हटलं, की स्वामींनी आपल्यासाठी एवढं केले, आपल्याला जे पाहिजे होतं ते दिलं. आपल्याला मुलगी पाहिजे होती. कारण आजकाल प्रत्येकाला मुलगी पाहिजे, पण कोणाला मुलगी होत नाही आहे. स्वामींनी मला मुलगी दिली. ते मला खूप आश्चर्य वाटलं आणि मला आहे ती म्हणजे असं वाटत होतं स्वामींनी मला जे पाहिजे ते दिलं. मी खूप खुश होते. सगळं काही ते व्यवस्थित चाललं होतं. तर मग मी ठरवलं आपल्याला म्हणजे मी सहज बोलले होते. असं म्हणजे मी स्वामींसाठी काय असं काही कोणता संकल्प म्हणजे असं कोणती उपासना म्हणा, कोणता उपाय म्हणा, असं काही केलं नव्हतं. मी फक्त एवढं म्हणलं होतं, की मला स्वामी मुलगी पाहिजे. मी मुलगी झाली तर मी अक्कलकोटला येईन, एवढं मी बोलले होते. त्याच्यानंतर मला असं वाटलं आपल्याला जे पाहिजे ते स्वामींनी दिलेलं आहे, तर आपण स्वामी सेवा करायला काय हरकत आहे, म्हणून मी स्वामी सेवा करायचं ठरवलं. अक्षरशः मी स्वामी सेवा करता एवढी त्याच्यात रमून गेले, एवढी मी डुबले स्वामी प्रेमात, म्हणजे एवढी स्वामी सेवा मी करायला लागले आणि जेवढी स्वामी सेवा करत होते तेवढं म्हणजे माझ्यासोबत आहे ते सगळं म्हणजे अनर्थ घडत होतं. मी खोटं नाही सांगत, सगळं काही ते अनर्थ घडत होतं. म्हणजे जेवढी मी स्वामी सेवा करत तेवढं स्वामी माझी परीक्षा बघत होते. मी स्वामी म्हणजे आपण कधी पण आहे ना निस्वार्थीपणाने म्हणजे सेवा करावी. माझं सगळ्यांना एकच म्हणणं आहे, स्वामी आयुष्यात आपल्याला काहीच कमी पडू देणार नाही. मागण्याची आपल्याला वेळसुद्धा येऊ देत नाहीत. फक्त आहे ते आपण निस्वार्थीपणाने करावं. का असं स्वार्थापणाने नाही, की स्वामी मला हे देतील, स्वामी मला ते देतील, स्वामी मला हे द्या, स्वामी मला बंगला द्या, स्वामी मला पैसा द्या, स्वामी मला घर द्या, मी तुमची हे सेवा करतो, ते सेवा करा. हे सगळं बंद करा. हे अजिबात म्हणजे तुम्हाला जी पण सेवा करायची आहे ती सेवा तुम्ही निस्वार्थीपणाने करा, एवढंच माझं म्हणणं आहे. आपण जेवढी सेवा करू तेवढं स्वामी आपली परीक्षा घेतात आणि त्या परीक्षेत आपल्याला पास व्हावंच लागतं. म्हणजे असं आपल्याला वाटतं, की मी स्वामी सेवा करतोय तरी माझ्यासोबत हे का होते, मी स्वामी सेवा करतोय तरी माझ्यासोबत स्वामी हे का घडवून आणतात, हे माझ्यासोबत का होते. तर हे
काहीही नाही. हे फक्त स्वामी आपली परीक्षा घेतात. आपण सेवा जेवढी जास्त करेन तेवढी स्वामी म्हणजे स्वामी आपली परीक्षा घेतात, की माझा भक्त माझ्यावर किती माझ्या भक्ताचा माझ्यावर किती विश्वास आहे. मी जर त्याला असा त्रास दिला, मी जर त्याला तसा त्रास दिला, तर ती स्वामी सेवा सोडतोय का? ती फक्त माझ्याकडे स्वार्थासाठी आलेला आहे का? अशी स्वामी सेवा परीक्षा घेते. त्यासाठी तुम्हाला मी सांगते, स्वामी सेवा एकदम निस्वार्थीपणाने करा आणि स्वामी सेवा एकदा चालू केल्याने कितीही परीक्षा घेऊ द्या स्वामींनी, स्वामी सेवा ही सोडू नका. एक ना एक दिवस त्याचं असं फळ भेटतं, असं फळ भेटतं, की आपण कल्पनाही करू शकत नाही. स्वामी एवढं काही देतात आपल्याला. म्हणतात ना, एवढं काही देतात, की आपल्याला कोणत्याच गोष्टीची काहीच कमतरता भासत नाही, एवढं स्वामी देतात. पण जोपर्यंत आपण स्वामींच्या परीक्षेत पास होत नाही, तोपर्यंत आपल्याला फक्त अडचणी, संकटे, अडथळे हे सहन करावं लागतं आणि त्याचं फळ हे अगदी बघण्यासारखं असतं. त्यासाठी तुम्हाला मी सांगते, ह्या सगळ्यांचा ज्यांना स्वामी सेवेत आल्यापासून त्रास होतो, ज्यांच्यासोबत स्वामी सेवा सुरू केल्यापासून हे सगळं घडत जातं, त्यांना खरं तर स्वामींचं लक्ष असतं आणि त्यांना खूप यश मिळतं. कारण हा माझा स्वतःचा अनुभव आहे. माझ्यासोबत एका वर्षात खूप काही घडलं, खूप काही घडलं. अक्षरशः मी तर इथपर्यंत ह्या स्टेपला गेली होती, की मी डायरेक्ट म्हणजे स्वामींची मी स्थापना केली होती. ती स्थापना मी उचलून कॅरीबॅगमध्ये भरून ठेवली, की नाही मला स्वामी सेवा करायची नाही. स्वामींचा फोटो माझ्याकडे मूर्ती तर नव्हती. फोटो, सारामृत काही मी स्वामी सेवेसाठी जे म्हणजे स्थापना करताना जे आणलं होतं, ते सगळं अक्षरशः मी एवढी वैतागली होती. सगळं आहे ते मी कॅरीबॅगमध्ये भरून ठेवून दिलं आणि नंतर परत माझ्या लक्षात आलं, नाही मी किती काय केलं, माझा ह्याच्यात जीव जरी गेला तरी मी स्वामी सेवा सोडणार नाही. मी स्वामींना डायरेक्ट सांगून दिलं, की तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही बिनधास्त करा. मी स्वामी सेवा सोडणार नाही. याच्यात माझा जीव जरी गेला तरीही चालेल. तुम्हाला माझी किती परीक्षा बघायची तेवढी परीक्षा बघा. अक्षरशः जो नवरा म्हणजे माझा नवरा माझ्यासमोर तंबाखू खात नव्हता, तो नवरा माझ्यासमोर गांजा पिऊन फुल नशेमध्ये यायला लागला. अशी वेळ माझ्यावर आली आणि आज तुम्हाला सांगते, 2026 जसं उघडलंय तसं माझ्या नवऱ्याने सुपारीला सुद्धा हात लावलेला नाही. म्हणजे स्वामींनी अक्षरशः माझा नवरा व्यसनी बनवला, मला कर्जबाजारी बनवलं. अक्षरशः मी 2-3 वेळा घरही सोडून गेली. एवढं सगळं झालं माझ्यासोबत. तरीही मी स्वामी सेवा थांबवली नाही. मी शेवटी 2025च्या एंडिंगचे 8 दिवस राहिले होते, तेव्हा मी स्वामींना सरळ आणि स्पष्ट सांगून दिलं, की मी तेव्हा स्थापना करीन जेव्हा 2026 चालू होईल आणि माझा नवरा पहिल्यासारखा मला निर्व्यसनी काम करणारा, माझं शॉप, माझ्यावर असणारं कर्ज सगळं काही ती मला 2026च्या 1 तारखेपर्यंत क्लिअर पाहिजे. तर माझ्या नवऱ्याने हे सगळं चालू असताना माझ्या नवऱ्याने 2026ला 2 दिवस टाईम असताना, म्हणजे माझ्या मुलाचा बड्डे असतो 30 तारखेला, तर 30 तारखेला माझ्या नवऱ्याने मला सांगितलं, की उद्यापासून म्हणजे उद्याच्या दिवस मी फुल पिणार. तुला काय म्हणायचं आहे ते म्हण, काय करायचं आहे ते कर. मी उद्याच्या दिवस फुल पिणार. 2026 पासून मी शपथ घेतो, 2 मुलांची तुझी शपथ घेतो. मी कधीच कोणत्याच गोष्टींना हात लावणार नाही. मी माझं कामावर लक्ष देणार. मी कोणताही प्रकारचं व्यसन करणार नाही, असं माझ्या नवऱ्याने मला स्पष्ट सांगून दिलं. 2025च्या 31 तारखेच्या दिवशी माझा नवरा ते गांजाचं काय चिलम काय असतं ते मला माहीत पण नाही, ते सगळं घेऊन शॉपवरती गेला आणि रात्रभर पिला का काय केलं ते मला माहीत नाही. पण पहाटे आला. पहाटे म्हणजे 12च्या आत आला. 12ला 5 मिनटं कमी होतं आणि 12 वाजून 5 मिनिटात 2026 चालू होणार होतं. त्या वेळेत त्यांनी माझ्या हातात सगळं दिलं आणि माझ्या मुलीच्या डोक्यावर हात ठेवला आणि शपथ घेतली, की आजपासून मी कोणतंही व्यसन करणार नाही. जसा मी 10 वर्षाचा संसार केला, 2024ला मी बिघडलो, पण जसा मी 10 वर्ष झालं संसार केला आहे तसा मी संसार करीन. दुकानाची लाईन मी स्वतः खराब केली, तर मी दुकानाची लाईन मी स्वतः बसवणार. आज पूर्ण महिना होईल. आज 27 तारीख आहे. आज पूर्ण महिना होत आला. माझ्या नवऱ्याने
कशाचंसुद्धा व्यसन केलं नाही. माझा नवरा दुकानाच्या बाहेरसुद्धा नसतो. दुकान, घर, बायका, पोरं बस एवढंच माझ्या नवऱ्याचं. मी एवढी खुश आहे आणि हे सगळं शक्य झालेलं आहे ते फक्त स्वामींमुळे झालेलं आहे. कारण मी जर स्वामींच्या ह्या म्हणजे स्वामी जेवढी माझी परीक्षा घेते तेवढं तर मी सगळं मध्येच सोडून दिलं असतं तर माझ्यासोबत हे झालं झालं नसतं. आज मला माझ्याकडे एवढं काय आहे. माझं मेन म्हणजे माझा नवरा सुधारला, माझं दुकान चालू झालं. हे माझ्यासाठी खूप काही आहे. कारण पूर्ण वर्षात म्हणजे मुलगी 1.5 महिन्याची होती तेव्हापासून जे माझं म्हणजे सगळं माझ्या संसाराचा खेळ खंडोबा झाला होता. स्वामी फक्त माझी परीक्षाच घेत होते आणि त्या परीक्षेत मला पास व्हायचं होतं हे मी ठरवलं होतं आणि मला विश्वास होता की एक ना एक दिवस माझं सगळं आहे ते सगळं स्वामी चांगलं करणार आहे. जेवढी स्वामींना परीक्षा बघायची तेवढी स्वामींनी परीक्षा बघावी हे मी सांगून दिलं होतं स्वामींना. आणि खरोखरच एका वर्षात माझं एवढं सगळं चांगलं चाललं आहे. म्हणजे पूर्ण वर्षाचा त्रास माझा ह्या 2026ला माझं एवढं सगळं चांगलं चाललेलं आहे. न मागता मला सगळ्या गोष्टी भेटत आहेत आणि एवढ्या भरभरून भेटत आहेत. आज माझ्या दुकानावरती जागा कमी पडते. माल मटेरियल म्हणजे मटेरियल ठेवायला आज मला माझं दुकान कमी पडलं आहे. शेजारचं एक शॉप घ्यावं लागलं. एवढं सगळं मला शक्य झालं. ते म्हणजे म्हणतात ना, अशक्य शक्य करतील स्वामी. ते सगळं आणि माझं सगळं आहे ते शक्य होऊन माझा संसार हा सुखाचा चालू आहे ते फक्त आणि फक्त स्वामींमुळं. तर मी तुम्हाला सांगते त्यासाठी मी म्हणते की निस्वार्थीपणाने सेवा करा. बघू द्या स्वामींना जेवढी परीक्षा घ्यायची तेवढी परीक्षा घेऊ द्या. तुम्ही परीक्षा देत राहा, पास होत राहा. एक दिवशी असा रिझल्ट लागेल की तुमचा हात धरणारा कोणी नसेल. तुम्हाला कोणापुढे हात पसरायची सुद्धा गरज लागणार नाही. एवढं काही ते तुम्हाला स्वामी देतील की स्वामी मागण्याची वेळ तर येऊ देणार नाही. स्वामींच्या हातात तुमचा हात तुम्ही द्या. तुम्हाला दुसऱ्या कोणापुढेही हात पसरायची गरज लागणार नाही. जे माझ्यासोबत झालं ते तुमच्यासोबत पण म्हणजे स्वामींनी सगळं चांगलं करावं अशी एकच इच्छा स्वामींपाशी सांगते. आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि हा खूप कळकळीने मी सांगत आहे. जर तुम्ही खरंच स्वामी भक्त असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. कारण माझ्यामुळं एकतरी स्वामी भक्त घडावा म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते. व्हिडिओ शेअर करण्याचं कारण एकच आहे की माझ्यामुळं कोणीतरी एकतरी स्वामी भक्त घडावा आणि ज्यांचा स्वामींवर विश्वास नाही त्यांचा विश्वास बसावा. जे म्हणतात की नाही स्वामी सेवेत गेल्यानंतर फक्त अडचणीच येतात. हे बरोबर आहे. पण स्वामी ते आपली परीक्षा येतात. जेवढ्या जास्त अडचणी येतील ना तेवढं जास्त आपलं पुढं जाऊन चांगलं होणार असतं. त्यासाठी स्वामी परीक्षा घेतात. स्वामी खूप त्रास देतात आपल्याला पण आपण त्या त्रासाला कंटाळायचं नाही. आपण त्या परीक्षेत पास होऊन दाखवायचं. हेच मी तुम्हाला सांगते. तर असा होता माझा आजचा अनुभव. तर माझा आजचा अनुभव तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला तुमचा अनुभव शेअर करायचा असेल तर माझ्या चॅनलवरती तुम्ही नक्की शेअर करू शकता. माझा WhatsApp नंबर आहे 7058984741. नंबर परत एकदा सांगते 7058984741. जर तुम्हाला तुमचा अनुभव माझ्या चॅनलवर शेअर करायचा असेल तर तुम्ही मला पर्सनल मेसेज करू शकता, पर्सनल कॉल करू शकता किंवा WhatsAppला तुम्ही मला तुमची स्टोरी सांगू शकता. तुमचं नाव मी कुठंही येऊ देणार नाही. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका छानशा अनुभवामध्ये. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि एक स्वामी भक्ताला पुढे नेण्यासाठी अजिबात सुद्धा मागे सरू नका. श्री स्वामी समर्थ.